नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. नगर परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि सगळ्याच ठिकाणी प्रचार दौरे सुरू आहेत. नेत्यांचे प्रचार दौरे सुरू झालेत. एक प्रकारे मिनी विधानसभा म्हणून याकडे पाहिलं जातं, कारण तळागाळामध्ये अगदी ग्राउंड लेवलला आपली मुळं किती घट्ट आहेत तर ही पाहण्याची एक लिटमस टेस्ट आहे सगळ्याच पक्षांसाठी. खरं तर सत्ताधारी आणि विरोधक अशी या सगळ्यामध्ये चढाओढ पाहायला मिळते. मात्र सध्या सत्तेमध्ये 3 पक्ष आहेत. या 3 पक्षांमध्ये सुद्धा तेवढी चढाओढ देखील पाहायला मिळते आणि त्या 3ही पक्षांसाठी देखील एक लिटमस टेस्ट आहे आणि त्यामुळे नेत्यांचे प्रचार दौरे हे खूप वाढलेले. आज आपल्या सोबत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. शिंदेजी, खूप खूप स्वागत तुमचं. धन्यवाद. नमस्कार. खरं तर वेळ वाचवण्यासाठी म्हणून प्रवासातच आपण त्यांची ही मुलाखत घेतोय. प्रचार दौरे कसे होतात, वादाचं मोहोळ बीजेपी आणि त्यांचं नेमकं ऑलवेल आहे का, या सगळ्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तर शिंदेजी, मुलाखत म्हटली तरी एक मनमोकळ्या गप्पा म्हणून आपण या सगळ्याला रोजच्या किती सभा घेता? म्हणजे दररोज तर कमीत कमी 6 सभा असतात. 7-8 सभा शक्य जेवढ्या होतात तेवढ्या करतो. 7 ते 8 सभा म्हणजे मला तर ही विधानसभेची आठवण यायला लागली. त्याच्यामध्ये रॅली असतात, प्रचार रॅली. त्याच्यात लोकांच्या अगदी जवळ जाता येतं आणि एकंदरीत जो काही लोकांमध्ये प्रतिसाद आणि उत्साह आपण पाहतोय, कारण ही लोकल बॉडी इलेक्शन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक. विधानसभा आणि लोकसभा या मोठ्या निवडणुका असतात, पण ह्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह खूप आहे, मोठा आहे. कारण कार्यकर्ता हा डे टू डे खालचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा लोकांशी कनेक्ट असतो, त्यामुळे लोकांचा याच्यामध्ये उत्साह असतो. कारण ही निवडणूक जी आहे कार्यकर्त्यांच्या कामावर लढवतात आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी पाहिलं की कार्यकर्त्यांचा प्रतिसाद, उमेदवारांमध्ये उत्साह आणि मतदारांमध्ये देखील चांगला उत्साह आहे. ग्राउंड लेवलला नेमका कसा प्रतिसाद आहे, म्हणजे शिवसेनेचा परफॉर्मन्स या निवडणुकीमध्ये नेमका कसा राहील? कारण विधानसभेला आपण पाहिलं बंपर लॉटरी लागली आहे. आता या निवडणुकांमध्ये शिवसेना तुम्हाला कुठे वाटते? या निवडणुकीमध्ये पण बघा, मी सांगतो, काही ठिकाणी आम्ही युती म्हणून लढतोय, महायुती म्हणून लढतोय. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर स्थानिक समीकरणं तिथे वेगवेगळे असतात, मग त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. पण एकंदरीत जे काही लोकांमधलं या सर्व निवडणुकीला घेऊन जे काही रिस्पॉन्स आहे तो चांगला आहे. विशेष करून सभेला लाडक्या बहिणींचं प्रमाण मोठं असतं, त्याही या निवडणुकीमध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत. आणि जर शिवसेना आणि महायुतीचा विचार केला तर एकत्र लढतो आम्ही, काही ठिकाणी वेगवेगळे लढतो, तरीसुद्धा परफॉर्मन्स जो आहे आणि जो एंड रिझल्ट जो आहे तो महायुतीचाच असणार आहे, पॉझिटिव्ह. या निवडणुकांना